आता बघूयात टॉप 9 राजकीय बातम्या। पंतप्रधान मोदींकडून नागपुरातील माधव नेत्रालयाच्या विस्तारित प्रकल्पाचं भूमिपूजन तर सोलार डिफेन्स अँड एरोस्पेसचं उद्घाटन। संघाच्या पसंतीचा राष्ट्रीय अध्यक्ष पाहिजे असल्यानं मोदींचा दौरा तर आपला राष्ट्रीय अध्यक्ष होण्यासाठी संघाचा दबाव, संजय राऊतांचा दावा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्यांच्या पसंतीचा अध्यक्ष यावेळेला हवाय, त्याच्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड लांबली। पंतप्रधान नरेंद्र मोदींची नागपुरात संघ स्मृतीस्थळाला भेट तर डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळी अभिवादन। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारतीय संस्कृतीचा अक्षय वटवृक्ष आहे, मोदींचं वक्तव्य। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारत की अमर संस्कृति का आधुनिक अक्षय वट है। 2.5 वर्ष महायुतीनं केलेल्या कामाचं विजयाच्या गुढीत रूपांतर। नव्या सरकारमधील पहिली इनिंग सुरू, विकासाच्या गुढ्या उभारून राज्याला पुढे नेणार, उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे अपघातातून अगदी थोडक्यात बचावले। बागडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, हेलिकॉप्टरमधून दूर निघाल्यामुळे हेलिकॉप्टर पुन्हा खाली उतरवण्यात आलं। प्रशांत कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी तर कोरटकरकडून जामिनासाठी अर्ज दाखल। 1 एप्रिलला या संदर्भात सुनावणी होणार। कोरटकरनं वापरलेल्या समृद्ध जीवन संस्थेच्या रोल्स रॉयस या कार शासनाकडून समृद्ध जीवन घोटाळ्यात जप्त। समृद्ध जीवनच्या 51 पैकी 50 गाड्या ताब्यात नाहीत, गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांची माहिती। कुणाल कामरा विरोधातील 3 गुन्हे मुंबई पोलिसांकडे वर्ग। उपमुख्यमंत्री शिंदेंवर विडंबनात्मक गाणं सादर केल्याचा कामरावर आरोप। नरकातला स्वर्ग, संजय राऊतांनी नव्या पुस्तकाचं मुखपृष्ठ शेअर केलं। पुस्तकात कारागृहातील 100 दिवसांचा अनुभव शेअर।